कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत आपण आज. कशी बनवायची चला तर मग बघूया. त्यासाठी मी घेतलेली आहे एक मोठी गड्डी कोथिंबीर, जी स्वच्छ धुवून मी आधी सुकवून घेतलेली आहे. त्याच्या जाड काड्या घेतलेल्या नाही आहेत, कोवळ्या काड्याच मी अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडंसं तांदळाचं पीठ. 2 चमचे आपण वापरणार आहोत तांदळाचं पीठ. त्याने खुसखुशीत कोथिंबीर वडी होते. मग बेसन पीठ, आपलं हळद, लाल तिखट, तीळ आणि तीळ म्हणजे ऑप्शनल आहेत, जरी नसतील तरी चालतात. त्यानंतर आपण हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट बनवून घेतलेली ती टाकणार आहे आणि मीठ. तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही एकतर हिरवी मिरचीची पेस्ट वापरा किंवा लाल तिखट वापरा किंवा दोन्ही वापरत असाल तर टाकताना क्वांटिटी जरा थोडीशीच बनवा. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. त्यासाठी आता मी एका मोठ्याशा टोकरीमध्ये ही सगळी जी कोथिंबीर आहे ती सगळी ओतून घेणार आहे. ही ओली नाही आहे, त्यामुळे आपण जे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये नेक्स्ट टाकणार आहोत ते व्यवस्थित त्याला मिक्स होणार आहे, कोट करणार आहे आणि त्यामुळे आपली टेस्ट जी आहे कोथिंबीरीची ती छान येणार आहे. त्यामध्ये मी 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळं काय आहे की थोडीशी खुसखुशीत अशी आपली कोथिंबीरीची वडी होणार आहे. त्यानंतर मी आता ह्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहे. साधारण 200 ग्रॅम इतकं आपल्याला बेसन पीठ लागणार आहे किंवा इतकं आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे की जेणेकरून सगळी कोथिंबीर सगळ्या बाजूंनी कोट होईल. त्यानंतर टाकलेली आहे मी थोडीशी हळद. एक अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मी लाल तिखट घेतलेलं आहे, मला थोडंसं तिखट लागतं म्हणून. आणि 1 चमचा इतकी मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त याचं प्रमाण तिखटाचं करू शकता. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी टाकून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आणि आता हे मी मस्त हाताने मिक्स करून घेणार आहे. चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही, कारण काही ठिकाणी मीठ, लाल तिखट हे कमी जास्त राहतं आणि मग टेस्ट चांगली येत नाही, म्हणून मी हाताने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी पाण्याचा वापर अगदी थोडा ठेवलेला आहे. यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून हे पीठ छान मळून घेतलेलं आहे. आणि आता साधारण 2 चमचे मी तेल टाकून याला पुन्हा एकदा कोट होईल हे तेलामध्ये, अशा पद्धतीने मी बाजूला करून ठेवलेलं आहे. तोपर्यंत एका चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून वाफवल्यानंतर हे चिटकणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही हे कढईवरती स्टीम करून घेऊ शकता किंवा एका कुकरमध्ये शिट्टी आणि रिंग काढून त्यामध्ये कुकरच्या डब्याला आपण तेल लावूनही ह्या कोथिंबीरीचं पीठ आहे ते वाफवून घेऊ शकतो. बघू शकता मी अशा पद्धतीनं हे पीठ एक साधारण दीड म्हणजे आपलं कांड किंवा 1 इंच इतकं मी काय ठेवलेलं आहे, जाड ठेवलेलं आहे. त्यावरती थोडेसे तीळ मी टाकलेले आहेत आणि आता हे तीळ तसेच वाफवताना सुट्टे राहून ते गळून जाऊ नये नंतर कापताना, म्हणून मी थोडंसं त्याला दाबून घेणार आहे. हे छान प्रेस केल्यामुळं काय होतं की ज्यावेळेस मी वड्या कट करणार त्यावेळेस हे तीळ निघून जाणार नाही. कढईमध्ये पाणी उकळायला ठेवताना मी 1 लिंबाची फोड टाकलेली आहे की जेणेकरून जी कढई आहे ती काळी होणार नाही. मग आता ह्यावरती झाकण ठेवून मी याला साधारण 15 मिनटं वाफवून घेते. तुम्ही बघू शकता कुकरमध्येही मी अशा पद्धतीने डब्याला तीळ आणि तेल लावून वाफवून घेणार आहे. तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता, काही फरक होत नाही. आता हे झालं की नाही हे ओळखण्यासाठी मी एका सुरीने मी मध्यभागी सुरी घालून बघितलेली आहे आणि सुरीला पीठ आलेलं नाही आहे, याचा अर्थ माझ्या वड्या व्यवस्थित ह्या शिजलेल्या आहेत, उकडलेल्या आहेत. आता मी ह्या साईजमध्ये ह्या कापून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं त्या साईजमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. मी डीप फ्राय करते आहे, कधी वाटलंच तर तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता. आता डीप फ्राय करताना मी काय केलं आहे की ह्या इतक्या व्यवस्थित पिठाचे प्रमाण झालेलं आहे आपलं की जेणेकरून त्या अशा कधी पिठात विरघळतात असं म्हणतो ना आपण, तसं अजिबात झालेलं नाही आहे. जर तुम्ही हे प्रमाण व्यवस्थित ठेवलं तर अशा प्रकारे व्यवस्थित कोथिंबीरीची वडी होते. आणि मी आता ह्याला डीप फ्राय करून घेणार आहे. जोपर्यंत ह्याचा कलर गोल्डन होत नाही किंवा हे जे बबल्स दिसत आहेत तेलात आलेले ते पूर्णपणे किंवा कमी होत नाही आहेत, तोपर्यंत मी ह्याला फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर शॅलो फ्राय करू शकता. तुम्ही वडीचा आकार तुम्हाला हवा तसा ठेवू शकता, चौकोनी, छोटा, मोठा, जाड, बारीक, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करून घेऊ शकता. बघू शकता हे व्यवस्थित कलर आलेला आहे. आणि आता ह्या स्टेजला मी हे तेलातून काढून घेणार आहे. अजिबात तेलकटही राहत नाही या वड्या, अगदी छान टेस्टला लागतात. नक्की ट्राय करून बघा. या प्रकारे मी आता सगळ्या तळून घेते वड्या आणि हे आपल्याला सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.